माझे नाव मकरंद औदुंबर शिवशेट्टी, राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर उपाध्यक्ष. मी बाळे ते खंडोबा देवस्थानाच्या एक होल्डिंग लावली होती. त्याच्या होल्डिंग वरती शुभेच्छेचा आणि अजितदादांच्या वगैरे बॅनरवरती फोटो दे. तर त्या टायमाला मला काही कल्पना न देता बॅनर काढला आलते. मग मी विचारपूस करायला गेले असतात तर तू ते मोहीम चालू आहे, बॅनर काढून टाकणार मी, तू कुणाला जाऊन सांगायला त्याला सांग, मला काही नाही फरक पडत. कोण म्हणलं? हा कन्या साहेब. आणि मग मी ठीक आहे साहेब, मी जरा बॅनर काढून घ्या म्हणलं, तसं काय नाही. मग सोलापूरमध्ये बॅनर कसे काय लागले? म्हणजे सोलापूरचे खासदार पंच शिंदे त्यांचे बॅनर लागले, होल्डिंग त्यांचे वाढदिवसाचे बॅनर लावले, त्यांच्यावर काय कारवाई केली नाही. मग आता मी महानगरपालिकेत 2-4 साहेबांकडे गेले असतात तर तरी काय म्हणले की साहेब परमिशन आता घ्या. मी आता काय घेणार? मग त्या दिवशी परमिशन घेतली नाही तर मग काढायची नाही त्यांची पण बॅनर. मग त्यांच्यावर परवानगी दाखवली का? म्हणजे काँग्रेस त्यांच्याकडे परवानगी आता गेली नव्हता साहेब, माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मी साहेबांना बोलताना परवानगी मला आता घे, मग काढतो, लावून घे बॅनर. परमिशन घेतलं तर मी लावणार नाही बॅनर. काँग्रेसवाल्यांनी अगोदर परमिशन घेतली नाही आता गेलेत परमिशन घ्यायला. काँग्रेसवाले परमिशन घेतले असेल तर मग का दाखवा ना परमिशन, त्या तारखेची परमिशन दाखवा. ते तारीख दाखवायची का नाही तुम्ही? बड्डेच्या 1 दिवस अगोदर परमिशन घ्यायला, बड्डे दिवशी परमिशन मिळते. मिळत असेल तर तसं सांगा मला, मी करतो तसं. तुमच्या तसं काय ऍडजस्टमेंट असेल तर. काय म्हणले महापालिका? माझा आरोप सरळ असा आहे की सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेब, सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांकडे माझा सरळ आरोप आहे की कुठेतरी काँग्रेसला ऍडजस्टमेंट झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादांचा बॅनर तत्काळ काढून टाकला. मी म्हणतोय साहेब काय परमिशन आहे, कशामुळे ते तर सांगा. नाही मोहीम आहे, ते मोहीम आहे, आम्ही बॅनर काढले मग सोलापूरमध्ये काढवले, पण शिंदेचे बॅनर काढवले. म्हणजे आम्ही ज्यावेळी सत्तेत असतो आम्ही कायद्याचं पालन केलं नसल्यामुळे आमचा बॅनर काढला, ठीक आहे, त्याला दुमत नाही, पण हे बॅनर काढवले. मग ते सोलापूरच्या खासदारात म्हणून का? मग आमचे दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अजितदादाचं काम करण्याची पद्धत बघा. ऑल महाराष्ट्रात कुठला नेता नाही अजितदादासारखे काम करण्याची पद्धत. काय मागणी? माझी एकच मागणी आहे की हिबाळे मॅडमला निलंबितच करायला पाहिजे. हा, अन्यथा निलंबित नाही केलं तर तीव्रपणे आम्ही उपोषणाला बसू. काय म्हणून निलंबित करायचं? कारवाई आमच्यावर जशी केली महानगरपालिकेने, बॅनर आम्हाला कल्पना देता काढून टाकले, मग यांचे काय ठेवले? पक्षपातीपणा केला म्हणा. पक्षपातीवर केला, दुय्यम दर्जा दिला आम्हाला.